मराठवाड्याच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वडोद बाजार तालुका फुलंब्री येथील अपंग बांधवांनी प्रहार तालुका कार्यकारिणीच्या वतीने विविध मागण्यांसाठी दिनांक 20 जून रोजी काढलेल्या मोर्चाद्वारे ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता। अखेर ग्रामपंचायतने सकारात्मक भूमिका घेत सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले। प्रहार अपंग क्रांती फुलंब्री तालुका संघटनेने वडोद बाजार ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या भालगाव, वडोद खुर्द, वडोद बाजार अंतर्गत असलेल्या दिव्यांग बांधवांना दिला जाणारा निधी तात्काळ वितरित करण्यात यावा, बोगस अपंगांना लाभ देऊ नये, अपंगांना उद्योगधंद्यांसाठी गाळे देण्यात यावेत, अपंगांना नोकरीसाठी राखीव जागा ठेवण्यात यावी यांसह अनेक मागण्यांसाठी दिनांक 20 जून रोजी वडोद बाजार या ठिकाणी हनुमान मंदिरापासून ग्रामपंचायत पर्यंत काढलेल्या मोर्चाद्वारे आंदोलन करत ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता। यावेळी ग्रामपंचायतने सकारात्मक भूमिका घेत अपंग बांधवांच्या सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण केल्या जातील असे आश्वासन दिले असता हे आंदोलन मागे घेण्यात आले। यावेळी ग्रामसेवक अशोक गवते, उपसरपंच डॉक्टर गोपाल वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे आणि प्रहार अपंग संघटनेचे तालुका अध्यक्ष रामू खाकरे, दीपक राऊत, नारायण टेलर वाघ यांच्यासह महिला पुरुष यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। रामू पुंदराम खाकरे, प्रहार अपंग क्रांती संघटना तालुका अध्यक्ष फुलंब्री। आज तुम्ही ग्रामपंचायत कार्यालय वडोद बाजार येथे कुलूप ठोका आंदोलन कशासाठी केलं? काही कारण की दिव्यांगाचे प्रश्न इथं प्रलंबित होते आणि त्यामुळं आम्हाला आज कुलूप ठोका आंदोलन करावं लागलं। किती मागण्या होत्या तुमच्या? आमच्या 7 मागण्या होत्या। त्यात कोणत्या कोणत्या होत्या? 5% निधी संदर्भात दिव्यांगांना वाटावा, त्वरित वितरित करावा आणि दिव्यांगांना गाळे व्यवसाय करण्यासाठी दिव्यांगांना 2 गाळे आणि नळपट्टी घरपट्टी दिव्यांगांना माफ करून त्याचा परिपत्रक वाटप करावे आणि आपल्या कार्यालयामध्ये दिव्यांगांसाठी आतापर्यंत ज्यानुसार कोणत्याही योजना राबविल्या नाही आणि त्या योजना राबविण्यात याव्या यासाठी आम्ही आज एक कुलूप ठोका आंदोलन करतो। बोगस अपंग आहेत असं तुम्हाला वाटतं का? हो, बोगस अपंगाचे मी कागदपत्र काढले, त्या लोकांना निधी या लोकांनी वाटप केला। आज तुम्हाला काय आश्वासन मिळालं बोगसचं आज आश्वासन मिळालं की साहेब लोक म्हणे की आज आम्ही याचे UDI कार्ड चेक करून याचे यांना बोगस काढून टाकू। यावेळेस सरपंच, ग्रामसेवक आणि आणखी कोण कोण उपस्थित होतं? ग्रामसेवक होते, उपसरपंच होते, और कर्मचारी आणि बॉडीचे सदस्य लोक। प्रतिनिधी दादासाहेब काळे, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।